एकच आहे, दोन 30 40 40 हा, आज याची ऍड आली आहे आपली कायची म्हणते कोर्टाची. ठीक आहे, सोपा आहे पेपर. 10 प्रश्न मराठी, 10 प्रश्न इंग्लिश, तिन्ही आहे. तिन्ही खंडपीठाची आहे. नागपूर आहे, हायकोर्टाची आहे. नागपूर आहे, औरंगाबाद दिसलं एक, अजून कोणतं आहे तिसरं? 3 याच्यात आहे बा. आता मी सकाळीच पाहिली ग्रुपवर, आता आली. बरं असो, आज पाहू आपण डायस. तुम्ही लहानपणी खेळले असेल एबीसीडी नाही, सापशिडी. ठीक आहे, तर सापशिडी खेळताना तुम्ही हा वाला डायस पाहिला असेल. ठीक आहे, हा डायस तुम्ही पाहिला असेल. आता जे लोक त्याच्यात त्या सापशिडीच्या याच्यात ते छोटंवालं यायचं बिलकुल एवढूसा पांढऱ्या कलरचं, त्यात मग ते ठिपके पाडले राहायचे 1 नंबर आणि 6 नंबर लाल कलरनं. आता हा जो आहे हा मला वाटते कोणत्या खेळातला आहे का माहित नाही, पण त्यासाठीच वापरते. ठीक आहे, हलका आहे. आणि तसंच पुन्हा हा एक आहे. आता हा 3x3 चा येते, यात पुन्हा 4x4 चा एक येते. 3x3 म्हणजे असंही 3 आहे, असेही 3 आहे. 4x4 मध्ये असेही 4 राहते, असेही 4 राहते. आता एक नवीन आला आहे मेटलचा, तुम्ही पाहिलं असेल. तर याला आता एक सोडवता येते, सोडवासाठी ट्रिक आहे, ते नंतर पाहू आपण. आता हा जो डायस आहे, हा डायस असा ठेवला आहे. ठीक आहे, आता हा डायस आहे असा ठेवला आहे, तर तुम्ही याची फक्त वरची बाजू पाहू शकता, पुढची बाजू पाहू शकता आणि हेवाली बाजू पाहू शकता. एवढं मान्य आहे? आता हा डायस पहा, इकडची बाजू दिसत आहे, पॅक आहे, 3D डायमेन्शन नाही आहे. नॉर्मल डायस मी असा जर ठेवला असं आहे, तर तुम्ही वरची बाजू पाहू शकता, पुढची बाजू पाहू शकता. म्हणजे हे झाली वरची बाजू, हे झाली इकडची बाजू आणि हे झाली इकडची बाजू. ह्या 3 बाजू तुम्ही पाहू शकता. मागच्या बाजू पाहू शकता का? नाही. तर मागच्या बाजू ज्या आहे त्या कोणत्या आहे? तर ते इमॅजिनरी आहे, ज्या तुम्हाला हे करावं लागेल, काय म्हणते त्याला, इमॅजिन करावं लागेल का त्या कोणत्या प्रकारच्या आहे. आता मागच्या बाजूची जर लाईन पाळली गेली, आता अशी लाईन पडेल मागच्या बाजूची, बरोबर आहे. हा डायस मग पूर्ण याच्यात पूर्ण जर 6 बाजूचा विचार करायला गेला तर हा असा दिसते. ठीक आहे, आता 3 याचा विचार करता आपण. हा डायस घेऊ, सहजासहजी मोठा आहे, दिसायला इझी जाते. हा अशी मांडणी केली आहे, मला वरची बाजू दिसत आहे, इकडची बाजू दिसत आहे आणि इकडची बाजू दिसत आहे. 3 बाजू तुम्हाला दिसते, 3 बाजू हिडन आहे. 3 हिडन कोणते आहे? हे एक बाजू हिडन आहे, हे वाली बाजू एक हिडन आहे मागच्या साईडून, आणि हे वाली खालची बाजू एक हिडन आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हिडन आहे म्हणजे दिसत नाही. आता मी जर असा पकडला, असा पकडून आहे, तुम्ही इथं समोर उभे आहे माझ्या, तुम्हाला एक तर हे बाजू दिसल, हे बाजू दिसल ना, वरची बाजू दिसल. इकडची बाजू दिसणार आहे का? नाही दिसत. इकडची बाजू दिसत नाही, माझ्या या हाताकडची बाजू दिसत नाही आणि खालची बाजू दिसणार नाही. म्हणजे 1 2 3 या बाजू हिडन आहे, फक्त हेवाली बाजू, हेवाली बाजू आणि हेवाली बाजू दिसते. आता हे जी लाईन पाडली आहे हे झाली याच्या मागच्या बाजू, हे पहिली बाजू, हे दुसरी बाजू आणि हे तिसरी बाजू. बरोबर आहे? बरोबर आहे का? तुम्हाला हे दिसणार आहे, हे दिसणार आहे, हे दिसणार आहे. हेच कन्सेप्ट आपल्याला पेपर फोल्डिंगच्या गणितात कामात येते. जेव्हा ओपन पेपर येते, डायस मध्ये 2 प्रकार येते. तुम्हाला याच्यावरची विरुद्ध कलर विचारल, विरुद्ध चित्र विचारल, किंवा काही बी दिलं असलं, कधी अंक दिले राहते, कधी अल्फाबेट दिले राहते, ते विचारते. त्याच्यानंतर ओपन डायस वाला एक गणित येते, ज्यात माहिती आहे का, हा डायस पूर्णपणे 6 भाग आले, तर तो 6 भागात त्याला ओपन करू शकते. हे 3 याच्यात, हा चौथा, अशा प्रकारचं त्याला ओपन केलं जाते. मग ओपन केल्यानंतर मग त्याला विचारते का त्याला पॅक करताना, आता याला ओपन नाही करायचं आहे, आपल्याला याच्यातच सोडवायचा आहे. टाईप पहिला झाला, टाईप पहिल्यामध्ये जो पॅक डायस आहे त्याच्याच वरचे विरुद्ध कलर, विरुद्ध नंबर, त्या गोष्टी विचारते. आणि दुसरा जो टाईप आहे हा असा टाईप आहे. मग हा टाईप पेपर फोल्डिंग मध्ये बी कामात येते. ठीक आहे, जेव्हा पेपर फोल्डिंग शिकू आपण तर याच कन्सेप्टवर आहे. मग तो सांगते का ओपन डायस आहे, ओपन डायस जर पॅक केलं तर कोणत्या बाजूला कोणतं विरुद्ध येईल. सेम हेच कन्सेप्ट आहे, फक्त हा ओपन आहे, हा क्लोज आहे. तर टाईप याचे 2 आहे, एक तर ओपन टाईपचं येऊ शकते का क्लोज टाईपचं. आता हे जे प्रश्न आहे क्लोज टाईपचे आणि ओपन टाईपचे सगळ्याच परीक्षेत येते. असं नाही का बा फक्त एमपीएससीला येते किंवा पोलीस भरतीला, नाही, सगळ्याच परीक्षेला येते. तुम्ही युपीएससीचं पहा, एमपीएससीचं पहा, कोणतेही पहा, तुम्हाला सगळ्या परीक्षेत ते पाहायला भेटल. आता हा झाला क्लोज टाईप, हा झाला ओपन टाईप. आता हा डायस आहे, सगळ्यात पहिले किती कॉर्नर राहील एका डायसले ते पाहू. जे बेसिक आहे एका डायसचं ते समजून घेऊ. एका डायसले कोपरे किती, कॉर्नर किती कॉर्नर राहील. आता हा डायस आहे, माझ्या हातात आहे. ठीक आहे, कॉर्नर म्हणजे का, हे झाले, बरोबर आहे. आता एका बाजूले हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथे दिसते. इथं गोल करतो जसं. आता हा पोर्शन आहे, किती कॉर्नर राहील तर 12. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा,
5वा 6वा 7वा 8वा 8 का 12 पक्क 12 का राहील मग 12 एजेस झाले. कोपरे किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 8 किती झाले 8 झाले कॉर्नर. ठीक आहे. आता एजेस विचारले आता एजेस झाले 12 जे तुम्हाला आता मोजून दाखवले. हे पहिली हे दुसरी हे तिसरी हे चौथी त्या हिशोबाने किती एजेस आहे टोटल एजेस आहे 12. टोटल एजेस झाले 12 आणि त्याने पृष्ठ विचारले. बाजू आणि पृष्ठात कन्फ्युज नाही व्हायचं. बाजू म्हणजे माहित आहे का बाजू जे आहे हे पूर्ण जे एक लाईन आहे हे पहिली बाजू हे दुसरी बाजू हे तिसरी बाजू हे चौथी बाजू. मग त्या मागे गेलो आपण हे 5वी हे 6वी हे 7वी त्यानंतर हे 8वी 9वी 10वी 11वी आणि हे त्याच्या इकडे एक असेल ना अशी वाली एक मागची ते एक 12वी. टोटल 12 बाजू. बाजू 12 आणि पृष्ठ म्हणलं तर पृष्ठ किती आहे मग 6. अरे पृष्ठ 6 राहील ना थांबा एक मिनिट मी सांगतो बरोबर. पृष्ठ म्हणजे पूर्ण हा सरफेस. ठीक आहे. पृष्ठ म्हणजे पूर्ण हा सरफेस. मग हे अशी किती कलर आहे याच्यात 6 कलर आहे. 3x3 आहे बेसिकली 3x3 पाहिजे किंवा हा वाला घ्या छोटावाला. याच्यात किती नंबर आहे 6 नंबर आहे म्हणून 6 पृष्ठ आहे असं नाही आहे. प्रत्येक पृष्ठावर एक नंबर आहे. 1 पासून तर 6 पर्यंत आहे. मग हा एक पृष्ठ हा दुसरा हा तिसरा हा चौथा 5वा 6वा याच्यात 6 कलर आहे म्हणून हा किती झाले 6 पृष्ठ. बाजू म्हणलं तर पूर्ण एक लाईन हे वाली आणि पृष्ठ म्हणलं तर हा पूर्ण सरफेस. ठीक आहे. समजलं. किती कॉर्नर राहील मग कॉर्नर झाले 8 बाजू झाल्या किती 12 आणि पृष्ठ किती झाले 6. इथपर्यंत समजलं. आता महत्वाचं जर मी एक नंबर पाहत आहो बरोबर आहे तुम्हाला विचारते विरुद्ध बाजूला जात असलं तर आता हा एक आहे याच्या विरुद्ध कोण राहील याच्या विरुद्ध एकच्या बाजूला कोण राहील. आता माझ्या मागे 6 आहे म्हणजे एक मी इथं पकडला याच्या मागे किती आहे 6. तर मग साधं गणित आहे जो अपोजिट साइडले आहे तो का राहील विरुद्ध राहील. अपोजिट आहे ना एक या सरफेसवर आहे हे 6 या सरफेसवर आहे. त्याच्यानंतर एकची कोणतीच बाजू 6 ले अटॅच नाही आहे पा. आता हा जो एक आहे इथं एकची हे वरची बाजू आहे 2 अटॅच आहे. एकची इकडची बाजू आहे 3 अटॅच आहे. एकची इकडची बाजू आहे त्याला 4 अटॅच आहे. एकची इकडची बाजू आहे त्याला 5 अटॅच आहे. बरोबर आहे. एकचा आणि 6चा कोणताच कोपरा किंवा कोणताच बाजू कोणतीच बाजू कोणताच एकचा हे जे एकचे कोपरे आहेत 4 हा कोपरा आणि 6चा कोपरा याच्यात कोणाचा संबंध नाहीये म्हणून 1 आणि 6 काय टोटली अपोजिट आहे. त्याचप्रमाणे वर तर 2 आहे आता मी पुढे 2 घेतो 2च्या मागे आहे 5 त्याचा विचार करायला गेला इथं किती आहे 2 आणि इथं किती आहे 5. मग 2चा कोणताच कोपरा किंवा कोणतीच बाजू 5 ली चिपकून नाहीये एवढं लक्षात ठेवायचं. 2चा कोणताच कोपरा म्हणजे अपोजिट जेव्हा घेतो आपण अपोजिट जेव्हा घेतो तेव्हा कोणाचाच कोपरा एकमेकाला चिपकून नसते. आता हा पाहू इथं पांढरा आहे मागं पिवळा आहे. पांढऱ्याच्या विरुद्ध पिवळा आहे मला माहिती आहे आता माझ्या हातात डायस ऑलरेडी पण परीक्षेत तुम्हाला नाही राहत. आता पांढरा भाग आहे पांढऱ्याचा कोणताच कोपरा आता पांढऱ्याच्या ह्या कोपऱ्याला ऑरेंज आहे इकडच्या कोपऱ्याला हिरवा आहे इथं खाली लाल आहे आणि इथं काय निळा आहे. तर पांढरा इथं आहे आणि याच्या विरुद्ध काय आहे तर पिवळा. तर पांढऱ्याचा कोणताच भाग पिवळ्याला चिपकून आहे का नाहीये. हा पांढरा आणि हा पिवळा. पांढऱ्याचा कोणताच भाग पिवळ्याला चिपकून नाहीये. म्हणजे सरळ भाषेत जेव्हा अपोजिट पाहायचे आहे तर त्याचा ज्याचा पांढऱ्याचा अपोजिट पाहायचा आहे तर पांढऱ्याचा कोणताच कॉर्नर किंवा कोणतीच बाजू हे पिवळ्याला चिपकून नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे. जर त्यानं तुम्हाला कधी विचारलं तर याच्या अपोजिट शोधत असताना असे अंक पाहायचे का ज्याची कोणतीच बाजू किंवा कोणताच कॉर्नर एकमेकाला लागून नाहीये. त्याच्यानंतर आता अपोजिट पाहिलं मग मी काय म्हणतो हा पांढरा कलर आहे पांढऱ्याच्या इथं निळा आहे इथं सेंद्रिय आहे खाली हिरवा आहे इकडे लाल असेल हा लाल आहे. मग हे सगळे का झाले एक मी पांढऱ्याचे पिवळा तर विरुद्ध आहे अपोजिट आहे. मग हे जे 4 कलर आहे याचे कॉर्नर चिपकून आहे हे त्याचे झाले शेजारी. ठीक आहे. शेजारी असलेले कलर किंवा नंबर किंवा बाजू हे कधीच विरुद्ध जाणार नाही. जेव्हा आपण डायसचे गणित सोडवू आता सोडवत नाही आता हा बेसिक भाग आहे. तर जे शेजारी आहे ह्या पांढऱ्याच्या शेजारी 4 नंबर आहे इथं लाल आहे इथं निळा आहे इथं सेंद्रिय आहे खाली हिरवा आहे. तर हे जे 4 कलर आहे हे का झाले पांढऱ्याचे शेजारी झाले. तर ते पांढऱ्याच्या विरुद्ध बाजूला कधीच जाऊ शकत नाही. जेव्हा आपण गणित सोडवतो 2 डायस
मिनिमम 2 डायस असणं आवश्यक आहे गणित सोडवताना. पाहू आता ते गणित जेव्हा सोडवू तेव्हा. पण जे आजूबाजूला बसलेले लोक आहेत ते कधीच एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जाणार नाही, हे डोक्यात ठेवायचं. विरुद्ध बाजू जर असेल तर ज्याच्या विरुद्ध विचारलं आहे त्याचा कोपरा किंवा त्याची बाजू हे त्याला चिपकता कामा नये. जसं आता हा पांढरा कलर आहे तर याची कोणतीच बाजू पिवळ्या कलरला चिपकून नाही किंवा कोणताच कोपराही पिवळ्या कलरला चिपकून नाही आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही काय आहे एकमेकापासून वेगळे वेगळे आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. काही काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल अपोजिट डायरेक्शनला आहे, अपोजिट डायरेक्शन नाही. भले कसंही राहू शकते असं जर विचारलं तर कसंही विचारू दे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं ज्याच्या ज्याच्या विरुद्ध पाहायचे आहे त्यांची कोणतीच बाजू किंवा त्यांचा कोणताच कोपरा हा एकमेकाला चिपकून नाहीये. पांढऱ्याच्या विरुद्ध पिवळा आहे त्याची बाजूही चिपकली नाहीये आणि त्याचा कोपराही चिपकला नाहीये. त्याच्यानंतर पांढऱ्याच्या आजूबाजूला असलेले जे कलर आहे ते काय आहे, पांढऱ्याचे शेजारी आहे, त्याच्यामुळं ते कधीच विरुद्ध येणार नाही. ठीक आहे. हे जे शेजारी आहे 4 हे विरुद्ध राहील का? नाही. काऊन नाही? कारण की प्रत्येक कोपऱ्याला कोपरा लागून आहे ना. इथं पिवळ्या कलरला काहीच नाही लागून आहे. इथपर्यंत बरोबर आहे. हा जो पांढरा कलर आहे याच्या मागे आहे पिवळा, याचा कोपरा किंवा बाजू लागून नाही म्हणून तो विरुद्ध आहे. पण हा जो पांढरा कलर घेता आपण याच्या वरच्या अंगाला निळा कलर आहे, इकडच्या अंगाला हिरवा आहे, सॉरी सेंद्रिय आहे, इकडे लाल आहे, खाली हिरवा आहे. म्हणजे हा पांढऱ्याच्या चारही बाजूले कलर लागून आहे आणि पिवळ्या बाजूले पांढऱ्याचा कोणताच पोर्शन चिपकला नाहीये, त्याच्यामुळे पांढरा हा पिवळ्याच्या विरुद्ध आहे. मग तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता. आता इथं हिरवा आहे तर याच्या अपोजिट काय येईल, इथं निळा. हिरव्याचा निळ्यासोबत काहीच संबंध नाहीये, तो असा जरी गेला तरी काही जुळत नाही, खालून गेला तरी जुळत नाही, इकडूनही नाही आणि इकडूनही नाहीये. म्हणजे हिरव्याचा कोणताच कोपरा किंवा कोणतीच बाजू हे निळ्याला अटॅच नाहीये. पण दुसरा विचार करायला गेला तर मग हिरव्याच्या साईडचे कलर कोणते होईल? इथं लाल आहे, इथं सेंद्रिय आहे, इथं पिवळा आहे, पिवळ्याच्या खाली काय पांढरा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? समजलं? जर विरुद्ध बाजू काढायची आहे तर विरुद्ध बाजूसाठी त्याचा कोपरा किंवा त्याची बाजू हे एकमेकाला चिटकता असता कामा नये. जर कोपरा किंवा बाजू एकमेकाला चिपकून आहे तर याचा अर्थ होते का तो त्याच्या शेजारी आहे, तो त्याच्या विरुद्ध नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? आता वापस इथं येऊ. मग हे समजलं तुम्हाला पृष्ठ म्हणजे काय? पृष्ठ म्हणजे हा पूर्ण पोर्शन. ठीक आहे. हा झाला पांढरा पृष्ठ, हा झाला लाल पृष्ठ. बाजू म्हणजे कोणत्या? ह्या लाईन ज्या पाडल्या आहेत ते तुम्हाला सांगितलं का कोणतीच बाजू आणि कोणताच कोपरा अटॅच असता कामा नये. आणि कॉर्नर म्हणजे कोणते कॉर्नर? हे कॉर्नर. समजलं इथपर्यंत? का सांगितलं? जर विरुद्ध पाडायचा आहे तर त्याचा कोपरा किंवा त्याचं बाजू अजिबात चिपकता कामा नये, आणि जर चिपकून आहे तर याचा अर्थ असा का ते एकमेकाच्या शेजारी आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? चल आता याच्यात 2 टाईप पाहणार आहे आपण. एक पॅक बंद ठोकळा जो आता तुम्हाला सुरुवातीला सांगितला, आणि दुसरा जो टाईप आहे तो ओपन डायस राहील. म्हणजे अशा प्रकारचा राहील. मग त्याला विचारेल का पॅक केल्यावर 6 झाले का 7 झाले रे? 7 झाले का? एक मिनिट. हा अशा प्रकारचा डायस राहील. ह्या डायसला जेव्हा आपण ओपन करतो तर मग तो अशा प्रकारे बनते. मग आता याच्यातही वेगळे वेगळे टाईप पडते. कधी हा बॉक्स इथं खाली येईल, कधी एक बॉक्स तिकडे राहील, हा इकडे राहणार नाही तर तो तिकडे जाईल. तर ते आपण जेव्हा ओपन डायस पाहू तेव्हा पाहू. आता सध्या आपण कोणता टाईप पाहणार आहोत तर हा पॅक ठोकळा. मग आता पॅक ठोकळ्यात तुम्हाला प्रश्न कायच्यावर विचारते? एक तर आकृतीत लक्षात ठेवा, एक तर एका आकृतीवरून तुम्ही अंदाज लावू शकत नाही. ठीक आहे. जर मी तुम्हाला एकच डायस दिला म्हणजे फक्त या डायसची एकच बाजू दिली, आता तुम्ही या साईडून पाहताय म्हणजे तुम्ही इकडच्या अँगलनं पाहताय, आता तुम्हाला कोणते कलर दिसन जसं ठेवलं. आता माझा विचार केला, मी असा पकडलाय डायस, मला हा पांढरा कलर दिसल, हा लाल कलर दिसल, हा निळा कलर दिसल. इथपर्यंत क्लिअर आहे? याच्या मागचे 3 कलर दिसणार आहे का? 3 म्हणजे कोणता? खालचा, इकडचा आणि इकडचा. तर मी याच्यावर अंदाज नाही लावू शकत. मला जर एकच बाजू दिली आहे काय म्हणलं, जर मला एकच बाजू दिली आहे सोडवासाठी तर मी उत्तर काढू शकत नाही. उत्तरच नाही निघत ना, कोणाची जोडी कोणासोबत लावू. मला थोडी माहिती आहे मागच्या साईडला कोणते कलर आहे. आता तुम्हाला दिसत आहे इथं हा 6 कलर आहे, बेसिक कलर आहे, सारे या डायस मध्ये वापरले किंवा हा डायस आहे, याच्यात 1 ते 6 पर्यंतचे नंबर आहे. पण जर त्याने अल्फाबेट दिले, ठीक आहे, कधी अल्फाबेट देते कधी चिन्ह देते, मग अल्फाबेट दिले आणि चिन्ह दिले तर मग आपल्याला त्यासाठी मिनिमम 2 डायग्राम आवश्यक आहे. आता मी अंदाज कसा लावू शकतो? आता हा हे दिसतंय तुम्हाला इथं, इथं पांढरा आहे, इथं निळा आहे, आता वरत दिसत नसेल, तिथं काय सेंद्रिय आहे. जर मी हा असा पलटवला, ठीक आहे,
असा पलटवला किंवा दुसऱ्या साईडून पलटवला. आता इथं निळा आला, इथं सेंद्रिय आला, इथं काय आला वरतं पिवळा. म्हणजे तुम्हाला दोन्ही डायग्राम मध्ये काय भेटलं, एक कलर कॉमन भेटला. ठीक आहे. आता जो तुम्हाला कलर कॉमन भेटला आहे, तुम्ही त्याच्यावरून गणित सोडवू शकता. हेच त्याची ट्रिक्स आहे. काही काही लोक सांगते का क्लॉकवाईज सोडवा किंवा मग आपलं जसं आहे इथे एक डायग्राम दिली आहे, इकडे एक डायग्राम दिली आहे, त्याच्यानुसार जा. तसं नाही जायचं. पहा मी तुम्हाला सांगतो. आता हा टाईप पाहू. सगळ्यात पहिले हा टाईप. आता याच्यात तुम्हाला एक तर चित्र देईल, चिन्ह देईल. पहा याच्यात काय काय येऊ शकते. एक तर याच्यात येते चिन्ह, अक्षर, दुसरं अंक, नंतर येईल रंग. ठीक आहे. जे याच्यात रंग आहे. ठीक आहे. 2 डायग्राम असणं आवश्यक आहे. 2 डायग्राम नसल तर तुम्ही अजिबात उत्तर काढू शकत नाही. एका डायग्राम वरून उत्तरापर्यंत जाता येत नाही. ठीक आहे. मग जरुरी नाही आहे का 2च डायग्राम असल्या पाहिजे. कधी कधी 2ही राहते, कधी कधी 3ही राहते, कधी कधी 4ही राहते. ठीक आहे. मग का करायचं आता पहा मी तुम्हाला सांगतो. पहिला टाईप 2 डायस आहे. पहा विरुद्ध पृष्ठभागावरील आणि पॅक बंद याच्यात फक्त तुम्हाला विरुद्धच विचारते, दुसरं काही नाही विचारत. पॅक बंद जो हा आहे त्याच्यात तुम्हाला फक्त विरुद्ध विचारते. मग एक तर अंक विचारल, कोणाच्या विरुद्ध काय, किंवा चिन्ह विचारल किंवा कलर विचारल. आता मी इथं लिहितो नंबर. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 3. असा प्रश्न आहे ते परीक्षेत. सोपा आहे. सोप्यापासून ऍडव्हान्स पर्यंत जाऊ. चलो. आता असा जेव्हा परीक्षेत प्रश्न आला तेव्हा तो तुम्हाला विचारू शकते की कोणत्याही नंबरच्या विरुद्ध बाजूले कोणता नंबर आहे. त्याने जर तुम्हाला विचारलं का 1च्या विरुद्ध बाजूले काय येईल बा, प्रश्न बहुत लंबा चौडा राहते, पण आपण शॉर्टकट मध्ये पाहू का 1च्या विरुद्ध बाजूले काय. आता कोणासाठी काढायचं आहे आपल्याला, 1 साठी काढायचं आहे. आता इथं 1 2 3 आहे, इथे 4 5 3 आहे. किती आहे, 4 5 3 आहे. आता काढायचं कसं. सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं किती डायग्राम आहे, 2 डायग्राम आहे. 2 डायग्राम मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती कोणती कॉमन आहे, 3. 2 डायग्राम मध्ये कॉमन काय, इथं 3 आहे, इथे काय 3 आहे. बरोबर आहे. आता बॉक्स बनवून घ्यायचं एक. हे झालं डायग्राम नंबर 1, हा झाला डायग्राम नंबर 2. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या बॉक्स मध्ये लिहायचं, सगळ्या पहिल्या बॉक्स मध्ये लिहायचं जे काही कॉमन आहे. ठीक आहे. इथं काय येईल तर कॉमन. कॉमन काय आहे दोन्ही डायग्राम मध्ये, डायग्राम नंबर 1 हे, डायग्राम नंबर 2 हे. कॉमन काय आहे 3. पहिल्या डायग्राम मध्ये कॉमन आहे 3, दुसऱ्या डायग्राम मध्ये कॉमन काय 3. आता जिथं जिथं 3 आहे ते जागा रिझर्व झाली. बरोबर आहे. तिथून क्लॉकवाईज डायरेक्शन न फिरायचं. का म्हणलं, जिथं जिथं 3 आहे, 3 कुठं आहे, इथं आहे, 3 इथं आहे. जरुरी नाही का दोन्ही डायस मध्ये 3 सारख्याच पोझिशनवर राहील. कदाचित होऊ शकते आता असा डायस होता त्यानं असा पलटवला असेल. बरोबर आहे का नाही. हा डायस जो असा होता इथं, आता इथं निळा कलर तुम्हाला इथं बी दिसत होता या साईडून पाहिल्यावर, जरुरी आहे त्यानं हा डायस असा पलटवला असेल. हा 3 इथं आला आता. बरोबर आहे. डायस थोडाफार पलटला, बाकी काही नाही. आता 3 नंबर कॉमन काढले. कॉमन काढल्यानंतर जिथं तो 3 नंबर आहे तिथून क्लॉकवाईज फिरायचं. जिथं 3 नंबर आहे तिथून क्लॉकवाईज फिरायचं. म्हणजे कॉमन जिथं आहे, या डायग्राम मध्ये 3 कॉमन आहे म्हणून 3 पकडलं. जर तुम्हाला चित्र दिलं असलं तर चित्र, कलर दिलेला असेल तर कलर. जो कॉमन काढला त्याच्यापासून क्लॉकवाईज फिरायचं. मग मी आता याच्यापासून क्लॉकवाईज फिरतो. 3 नंतर मला किती येत आहे, 4. मी इथं विचारता 3 नंतर इथं मला काय येऊन राहिलं 2. 2 नंतर मला इथं वापस काय येत आहे 1 आलं. बरोबर आहे. काय आलं, 2 नंतर काय आलं 1 आलं. मान्य आहे. हे झालं पहिल्या डायग्राम साठी. 3 कॉमन काढलं, इथपर्यंत क्लिअर आहे. दोन्ही डायग्राम मधून 3 कॉमन काढला. त्याच्यानंतर ह्या 3 पासून क्लॉकवाईज फिरलो. हे पहिल्या डायग्राम मध्ये झालं. आता दुसऱ्या डायग्राम मध्ये 3 नंतर इथं काय येत आहे 5. इथं काय आले 5. त्यानंतर 5 नंतर किती आले इथं 4. इथं किती आले 4. झालं. आता जे विरुद्ध विरुद्ध बसले आहे ते ऑलरेडी एकमेकाच्या अपोजिट आहे. आता इथं काय येईल माहित आहे का, 1च्या विरुद्ध काय किती आलं 4, 2च्या विरुद्ध किती आलं 5. आता झाले.
आता लक्ष द्या, 3च्या विरुद्ध 3 राहणार आहे का? 3च्या विरुद्ध 3 राहील का? नाही. मग असा एक नंबर पहा का जो या सिरीज मध्ये मिसिंग आहे. किती नंबर मिसिंग आहे? 6. तुम्हाला माहिती आहे डायस किती पासून ते किती पर्यंत आहे? 1 ते 6. आता 1 2 3 हे झालं, 4 झालं, 5 झालं. मिसिंग का आहे? फक्त 6. मग हे जे दोन कॉमन आहे ना 3 3, याच्या विरुद्ध काय राहील? तर याच्या विरुद्ध राहील 6. म्हणजे इथं काय येईल माहिती आहे का? इथं येईल 3च्या विरुद्ध 6. मग 1च्या विरुद्ध 4 म्हणा किंवा 4च्या विरुद्ध 1 म्हणा, 2च्या विरुद्ध 5 किंवा 5च्या विरुद्ध 2, 3च्या विरुद्ध 6 किंवा 6च्या विरुद्ध 3. असं सोडवा लागते. एक नंबर असला, एक डायग्राम असली तरी बी किंवा 2 डायग्राम असल्या तरी बी. 2 डायग्राम आवश्यक आहे. एका डायग्राम वरून उत्तर काढता येत नाही. कोणाकोणाला नाही समजलं? इमानदारीने सांगा. नसेल समजलं वापस सांगतो. का नाही समजलं? का कन्फ्युज होता ते सांग, मी सांगतो. पहा, आता तुम्हाला सांगितलं जे शेजारचे लोक आहेत ते विरुद्ध बाजूला जाणार नाहीये. विरुद्ध बाजू असण्यासाठी त्याचा पृष्ठ नाही, त्याचा कॉर्नर किंवा त्याची बाजू हे एकमेकाला लागून असणार नाही. आता हे 2 डायस तुम्हाला दिले आहे परीक्षेत. त्यानं फक्त तुम्हाला प्रश्न विचारलाय का 1 या विरुद्ध अंकाच्या 1च्या विरुद्ध कोणता अंक येईल हे आपल्या काढायचं आहे. 1च्या विरुद्ध. मग आता मी 2 डायस ऑलरेडी दिले आहे परीक्षेत. मी पहिले पाहिले 2 डायस मध्ये कॉमन काय आहे. ठीक आहे, कॉमन लिहिला पहिल्या बॉक्स मध्ये. मग कॉमन काय भेटत आहे? इथेही 3 आहे, इथेही 3 आहे, हे मला कॉमन भेटलं. त्याच्यानंतर जो नंबर किंवा जो अल्फाबेट कॉमन काढला आहे त्याच्यापासून क्लॉकवाईज फिरायचं प्रत्येक डायग्राम मध्ये. ठीक आहे, जर तुम्ही 2 डायग्रामचं करत आहे, 3 डायग्रामचं करत आहे किंवा 4 डायग्रामचं, फिरायचं क्लॉकवाईजच. इथं 3 कॉमन होता, इथेही 3 कॉमन आहे, म्हणजे दोघातलं 3 कॉमन घेतलं. 3च्या नंतर क्लॉकवाईज गेलो, काय येत आहे? 2. आता पहिल्या डायग्राम मध्ये 2 लिहिलं, 2च्या नंतर काय येत आहे? 1. तर पहिल्या डायग्राम मध्ये काय लिहिला मी? इथं 1 लिहिला, झालं. दुसऱ्या डायग्राम मध्ये 3 कॉमनच होता, मग 3च्या नंतर गेलो, काय येत आहे? 5. आणि 5च्या नंतर आल्यानंतर काय येत आहे? 4. इथपर्यंत क्लिअर आहे? झालं. मग आता पहा, दोन्ही डायग्राम मध्ये आपल्याला कॉमन काय भेटत होतं? हे जे 3 आहे, हे जे 3 आहे हे आपल्याला कॉमन भेटत होतं, बरोबर आहे. आपण पाहिलं स्वतःच्या विरुद्ध स्वतः तो विरुद्ध राहील, म्हणजे स्वतःच्या अपोजिट स्वतः राहू शकते का? नाही. मग आता या सिरीज मध्ये मिसिंग का होतं? तर 1च्या विरुद्ध 4 इझिली भेटला होता, 2च्या विरुद्ध 5 इझिली भेटलं होतं. आता मिसिंग फक्त 6 होता. मग आता उरला कोण होता? 3च्या विरुद्ध 3 राहणार नाहीये, स्वतः विरुद्ध स्वतः राहू शकत नाही. मग उरला का? तर उरला होता फक्त 6, जो का राहील? 3च्या विरुद्ध राहील. समजलं? अजून काय डाऊट कोणाला याच्यात? आता 4 डायग्राम जरी असल्या तरी सोडवा तर 2च डायग्राम वरून. ठीक आहे, 4 येऊ द्या का 5 येऊ द्या, कोणत्याही 2 डायग्राम अशा पकडायच्या का ज्याच्यात कॉमन भेटत आहे. तुम्ही कोणत्याही 2 डायग्राम जरी घेतल्या तरी माहित आहे का त्याच्यात सारखंच उत्तर येते. हे समजलं इथपर्यंत? पक्क? चल आता इथं सोडून पाहू. नाही, थांबा 1 मिनिट. 7 8 9 8. काय येईल कोणाच्या विरुद्ध? पांढरे थोडसा. काही एकाच्या विरुद्ध नाही विचारलंय मी, सगळ्याच्या विरुद्ध सांगा. प्रॅक्टिस करायची, सगळ्याचीच करायची, काही बी येऊ द्या. आता इथे तुम्हाला हिंट लागत आहे का? 7 8 9 10 11 12 हे सिरीज असू शकते. ठीक आहे, असू शकते. आपण आता कशावर आहोत? शक्यतेवर आहोत. जर उद्या चालून तिसरी डायस आली किंवा जर तिसरी डायस असती तर मग शक्यतेवाला विषय नसता आपला. ठीक आहे, त्याच्यातही कुठेतरी पुन्हा एक नंबर ऍडिशन केला असता किंवा एक दिलं असतं. पाहू आपण ते आता पुढं. आता दोन्ही याच्यात कॉमन काय आहे रे? बरोबर आहे, इथंही 8 कॉमन आहे, इथं काय
आठ कॉमन आहे. हे झाली डायग्राम पहिली, हे दुसरी. ठीक आहे, दोन्ही एक कॉमन का भेटत आहे? इथं 8, इथं 8, इथं लिहितो कॉमन. 8 नंतर आता मी क्लॉकवाईज फिरतो. क्लॉकवाईज फिरल्यावर इथं किती येत आहे? 9. 8 नंतर 9. 9 नंतर किती येत आहे? 9 नंतर किती आलं? 7. आता इथं 8 नंतर किती आलं? 10. बरोबर आहे. 8 नंतर 10 आलं. 10 नंतर किती येत आहे? 10 नंतर किती आलं? 11 आलं. बरोबर आहे. आता 9च्या विरुद्ध किती आहे? 9च्या विरुद्ध 10. 7च्या विरुद्ध किती आहे? 11. आणि 8च्या विरुद्ध काय येईल मग? आता सिरीज दिसत आहे ना, 8 पासून तर 12 पर्यंत जाऊ शकतो आपण. आता 8 आणि 8 दोन्ही कॉमन आहे, मिसिंग फक्त 12 आहे याच्यात. तर मग इथं काय येईल? 8च्या विरुद्ध 12. आता काही काही पोट्टे लॉजिक असं लावते का नाही 7च्या विरुद्ध 10 येऊ शकते, पण ते जरुरी नाही आहे. ते कोणत्या गणितात लागते ते बी सांगतो. ह्या याच्यात ते लॉजिक लागत नाही. आता इथेही 8 आहे, इथेही 8 आहे. काही काही लोक लॉजिक लावते मग इथं 9 आहे तर तिथं 11 कॉमन येऊ शकते बा. तर तो लॉजिक जेव्हा दोन अल्फाबेट कॉमन राहते तेव्हा लावल्या जाते. समजलं? लिहाय वाली पुस्तक होतं ना एक. झालं का? चलो त्यानंतर इथं आता काय येईल कोणाच्या विरुद्ध पहा. काय येईल? समजत आहे का? पहिलेच सांगा. नसन समजत एकदम पुढे जाऊन मागण्यात अर्थ नाही आहे. ठीक आहे, असं समजत तर सांगा. हे दोन दोन याचे आहे. जेव्हा 3 याचं येईल तेही पाहू. आता 3 याच्यात काय आहे? काय येत आहे? कॉमन काय आहे दोन्ही डायग्राम मध्ये? इथं पहिलं, इथं दुसरं. कॉमन काय आहे रे बा? इथंही सी आहे, इथंही सी आहे. मग सी नंतर काय येईल? ए. पहिले कॉमन लिहून घेतो. सी सी. सी नंतर काय आलं? ए. ए नंतर काय आलं? बी आलं. बरोबर आहे. त्यानंतर इथं सी नंतर काय आलं? डी. डी नंतर काय आलं? इथं एफ. बरोबर आहे. म्हणजे आता ए च्या विरुद्ध डी झाला, बी च्या विरुद्ध एफ झाला. उरला का? ए पासून तर एफ पर्यंतची सिरीज आहे. उरलं का मग इथं? इथं उरला ई. म्हणजे सी च्या विरुद्ध काय राहील? तर ई. ठीक आहे. परीक्षेत तुम्हाला एकच विचारते, आपण सोडवत आहोत, तिने याची प्रॅक्टिस होते. आणि सोडवायचं असंच, फक्त एकासाठीच नाही करत बसायचं, कारण की कॉमन घ्यास लागणार आहे ना. कॉमन शिवाय तुम्हाला जमणार आहे का? इथं कॉमन घ्या लागल ना. कॉमन शिवाय हिशोब लागत नाही. दोन याचं समजलं? दोन याचं इझी आहे. ठीक आहे. याच्यात पुन्हा एक नवीन टाईप येते, तो बी घेऊ दोन याचं. थांबा आता एक 3 याचं पाहू. सांगा बरं आता कोणाच्या विरुद्ध काय येईल तर?
कोणाच्या विरुद्ध काय येईल आता? ए आहे, पहिली डायग्राम आहे, दुसरी बी आहे, तिसरी बी आहे. ए च्या विरुद्ध काय येईल, बी च्या विरुद्ध काय येईल, के च्या विरुद्ध काय येईल? आता आता 2-2 होते तर बरोबर होतं. आता तिसरा आलं एक मधात. तीनच्या विरुद्ध तीन तीन आहे. आता 3 डायस आहे. अजून एक ऍड होते थोड्या वेळाने 4. लक्ष द्या, लागत आहे का हिशोब? नाही लागत आहे? बरं, पहा, डायग्राम किती बी असू द्या, लोड नाही घ्यायचं. 2च डायग्रामचा हिशोब करावा लागते. 2च डायग्राम घ्यायच्या. एक तर पहिली दुसरी घ्या, दुसरी तिसरी घ्या, पहिली तिसरी घ्या. फक्त ज्या बी 2 डायग्राम घेऊन राहिले आहे त्याच्यात कॉमन आहे का पहिले पाहायचं. सगळा खेळ कॉमनवर आहे. आता आपण तीनही याच्यानं सोडवून पाहू का उत्तर येते का. ठीक आहे. आता हे झाली पहिली मेथड. ठीक आहे, पहिली मेथड. किती डायग्राम आहे? 3. पहिला अन दुसऱ्या डायग्रामवर काढून पाहू का कॉमन आहे. एवढं मोठं नाही लिहित, दादा डायरेक्ट बॉक्स पाडतो इथं. 1 मिनिट. कॉमनचा बॉक्स 1 2. थांबा पाहू आता कोणत्या कोणत्यात का कॉमन आहे. तर हा, पहिल्या आणि दुसऱ्यात काही कॉमन आहे का? के आहे. ठीक आहे, मग मी पहिल्या याच्यात के घेतो कॉमन, दुसऱ्या याच्यात के घेतो. घेतला. के नंतर बी येत आहे क्लॉकवाईज, बरोबर आहे. बी नंतर काय आलं? ए आलं. ठीक आहे. आता दुसऱ्या याच्यात के नंतर काय आलं रे इथं? यम आलं, बरोबर आहे. यम नंतर काय आलं? यच आलं. मग आता कोणता अक्षर उरला? फक्त पी उरला, बरोबर आहे. तिसऱ्या डायस मध्ये मला पी दिसत आहे, म्हणजे मी एक म्हणू शकतो का के च्या विरुद्ध काय आहे? तर पी आहे, बरोबर आहे. हे कोणत्या डायग्राम वरून घेतलं? पहिल्या आणि दुसऱ्या 2 डायग्राम वरून सोडवलं ना. तुम्हाला तिसऱ्या डायस वर समजत आहे का के च्या विरुद्ध काय आहे? जर तिसरी डायस नसती तर तुम्ही के च्या विरुद्ध काढू शकले नसते. आता कसं काढलं? तर ऑलरेडी इथं बी आणि एच चा वापर केला आहे ना. बी च्या विरुद्ध काय? यम आहे. एच च्या विरुद्ध काय? ए आहे. बाकी उरला कोण? फक्त पी उरला. म्हणून के च्या विरुद्ध काय राहील? तर पी. जर हे डायस नसतं, हा पोर्शनच नसता, म्हणजे इथून एवढंच असतं फक्त, हे एवढं स्किप असतं, तर तुम्ही के च्या अपोजिट काढू शकले नसते. उत्तरच नसतं आलं. कोणता अल्फाबेट घ्याल काही समजत आहे का? नाही. मग के च्या विरुद्ध काय येईल हे ते द्यासाठी ते डायग्राम आहे तिसरी. आता आपण कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या याच्यात? पहिल्या आणि दुसऱ्या. आता दुसरी आणि तिसऱ्या याच्यात काय कॉमन आहे रे? एच कॉमन आहे, बरोबर आहे. मग दुसरा आणि तिसरा घेऊन पाहू. 2 3. का कॉमन आहे? इथं एच कॉमन आहे, इथं एच कॉमन. दुसरा आणि तिसरा. एच नंतर काय? इथं के. के नंतर काय? यम. ठीक आहे. एच नंतर काय येत आहे इथं? एच नंतर पी. पी नंतर काय येत आहे? बी. ठीक आहे. आता यम च्या अपोजिट बी आहे, पी च्या अपोजिट काय? के आहे. मग एच च्या अपोजिट काय राहील? ए. हे पहा इथं एच च्या अपोजिट काय? ए आहे. त्यानंतर के च्या अपोजिट काय होतं? पी. पहिल्या डायग्राम म्हणून आलं होतं, तर इथं के च्या अपोजिट काय आलं? पी आलं. इथपर्यंत क्लिअर आहे. हे झालं कोणत्या याच्यातून? दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यातून. त्याच्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यात का कॉमन आहे? आता पहिलं आणि तिसरं. हा, पहिल्या आणि तिसऱ्यात का कॉमन आहे? इथंही बी आहे, इथंही बी आहे. मग मी कॉमन इथं लिहून घेतो. लिहिलं. त्यानंतर बी नंतर काय आहे माझ्याजवळ? ए. ए नंतर काय आलं आहे? के आलं. इथं बी नंतर काय आहे? एच. एच नंतर काय आहे? पी. आता उरलं का मग इथं? जर ह्या दोनचा विचार करायला गेला तर उरलं का फक्त इथं? यम. आता पहा तिन्ही डायग्राम वरून ना, तिन्ही डायग्राम वरून सारखंच आहे. इथे के च्या अपोजिट पी आला आहे. डायग्रामचा कोणता वापर केला? पहिल्या आणि दुसऱ्या. कंपल्सरी नाही का तुम्ही तीनही याच्यानं सोडवलं पाहिजे. कोणत्याही 2 डायग्राम उचलाच्या
ज्याच्यात कॉमन भेटत आहे. ठीक आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्यात कॉमन होता के, दुसऱ्या आणि तिसऱ्यात का कॉमन आहे, दुसरा आणि तिसरा का आहे तर एच आहे. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यात का कॉमन आहे तर बी आहे. बरोबर आहे. जर मी पहिली दुसरी बी घेतली असती तरी माझे उत्तर काय बदलले नव्हते. तिन्ही डायग्राम म्हणून एकच निष्कर्ष निघते, के च्या विरुद्ध का आहे तर पी आहे, बी च्या विरुद्ध का आहे तर यम आहे, आणि ए च्या विरुद्ध का आहे तर एच आहे. ठीक आहे. कोणत्याही दोन डायग्राम घ्या, तुम्ही निष्कर्ष काढू शकता. इथेही तेच भेटलं, इथेही तेच आहे आणि तिथेही तेच आहे, उत्तर बदललं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या दोन डायग्राम घ्यायच्या आहेत त्या घ्या. मग आता 3 डायग्राम येऊ द्या, 4 डायग्राम येऊ द्या, 5 येऊ द्या, मेथड हेच राहील. प्रत्येकाला नाही काढत बसायचं, मी फक्त तुम्हाला काढून दाखवलं का सगळ्याच डायग्रामचा वापर करून उत्तर काढता येते, पण परीक्षेत असं करायचं नाही, टाइम जाते. त्याच्यामुळे कोणत्याही दोन डायग्राम उचलायच्या. हा, पण उचलताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक नंबर कॉमन असला पाहिजे, एक अक्षर. आता इथं पहा, इथं के कॉमन होता, इथं दोन यात एच कॉमन आहे, इथं दोन याच्यात काय होतं तर बी कॉमन होतं. त्याच्यामुळे आपण कॉमन वाले घेतले. जर कॉमन नाही आहे तर अजिबात घ्यायचं नाही. ठीक आहे. आता पुन्हा एक प्रश्न पडते का जर तिसरी डायग्राम आहे, एवढं नाही करायचं आहे, तर उरत का होतं पहा. पहिल्या आणि तिसऱ्याचा जर विचार केला, फक्त पहिला आणि तिसरा कॉमन का घेतलं, के घेतला होता. मग बी च्या अपोजिट काय आलं होतं यम, ए च्या अपोजिट काय आलं होतं एच. बी च्या अपोजिट यम होतं, ए च्या अपोजिट यच होतं, उरला का के. मग आता फक्त के उरला होता. या दोघांचं तर झालंच होतं, बी च्या अपोजिट यम, ए च्या अपोजिट यच. म्हणून मग आपण जो अल्फाबेट घेतला आहे के च्या अपोजिट पी, तो कसा घेतला तर ऑलरेडी बी आणि एच झालं होतं. बरोबर आहे. बी च्या अपोजिट काय आलं होतं यम, एच च्या अपोजिट काय आला होता तर ए आला होता. उर्वरित का उरला फक्त, उर्वरित उरला होता फक्त पी. मग तो कोणाच्या विरुद्ध येईल तर तो के च्या विरुद्ध येईल. ठीक आहे. इथे तेच केलं, मग के च्या विरुद्ध पी आलाच होता. मग काळाचं कोणासाठी होतं, एच च्या विरुद्ध ए, इथं ऑलरेडी लिहून होता. समजलं. तुम्ही दोन डायग्राम काढून करू शकता. प्रत्येकच वेळी तीनही डायग्रामचा वापर केला पाहिजे असं नाहीये, तुम्ही दोन डायग्राम काढून करू शकता. चलो आता याच्यात पाहू कोणते कोणते भरायचे आहेत. कोणाच्या विरुद्ध काय येईल ते सांगा आता. कोणाच्या विरुद्ध काय येईल. काय येत आहे, सगळ्याच्याच अपोजिट काय येते आपल्याला. आता इकडे रे, पहिले लिहून उत्तर काय येते का, उलट काम आहे म्हणजे पहिले जेवते मग ताट धुते असं आहे नाही का. तू पहिले ताट धुते ना मग जेवते, मग तो जेवलेला ताट तसाच राहील ना का पुन्हा दुसऱ्या दिवशी. मग चल, प्रत्येक जण आपापल्या परीनं करते, असं काही नाही, ज्याला जे योग्य वाटते ते. 2 5 6 6 3 4 1 3 4. ठीक आहे. पहिल्या आणि तिसऱ्यात का कॉमन आहे, पहिल्या आणि तिसऱ्याचा जर विचार करायला गेला, पहिल्या आणि तिसऱ्यात 6 कॉमन आहे का रे, पहिल्या आणि तिसऱ्यात कॉमनच नाही आहे. ठीक आहे. आता पहा, मगाशी पहिल्या आणि दुसऱ्यात कॉमन होतं, दुसऱ्यात तिसऱ्यात कॉमन होतं, पहिल्या तिसऱ्यात कॉमन होतं. आता पहिल्यात आणि तिसऱ्यात कॉमन नाही आहे, तर मग आपण जर दोनच याचा विचार करायला गेला, पहिला आणि दुसरा, हा का कॉमन आहे पहिल्या आणि दुसऱ्याचा. ठीक आहे. हे इथं लक्षात ठेवत चला डायग्राम नंबरवर. इथेही पहा, इथं डायग्राम नंबर टाकले आहे, पहिला दुसरा, दुसरा तिसरा आणि पहिला तिसरा. ठीक आहे. नाही तर सर का लिहिलंय म्हणून असंच नाही लिहिलं आहे, इथे नंबर टाकले आहे पहिला दुसरा तिसरा. ठीक आहे. आता पहिल्या दुसऱ्याचा विचार करत आहोत, इथं का कॉमन आहे 6, इथे का कॉमन आहे 6. मग 6 साठी मी 6 लिहून घेतो, लिहिले. त्याच्यानंतर 6 नंतर क्लॉकवाईज जायचं आहे, क्लॉकवाईज गेल्यावर किती येत आहे 2. बरोबर आहे. 2 नंतर क्लॉकवाईज गेल्यावर काय येत आहे 5. इथं आता 6 नंतर क्लॉकवाईज गेल्यावर किती येत आहे 3. 3 नंतर क्लॉकवाईज गेल्यावर काय येत आहे 4. झालं. आता 2च्या अपोजिट 3 आलं,
5च्या अपोजिट 4 आला. आता त्याच्यात काय आहे, उरलं का मग? इथं काय 4 कोणाच्या अपोजिट आहे? 5च्या. 3 कोणाच्या अपोजिट आहे? 2च्या. उरला कोण? फक्त 1. मग 6च्या अपोजिट काय राहील? तर 1 राहील. ठीक आहे. दुसऱ्या डायग्राम नुसार पाहू पुन्हा एक वेळा. पहिला दुसरा झाला होता, आता कोणतं घेऊ? दुसरं तिसरं घेतो. ठीक आहे, दुसरा तिसरा. पहिल्या तिसऱ्यात काही कॉमन नाही आहे ना? पहिल्या तिसऱ्यात काही कॉमन आहे का रे? नाही ना. हा, आता इथं का कॉमन आहे? 2 आणि 3 मध्ये इथं 3 कॉमन आहे. 3ही आहे, 4ही आहे. हा, आता आता कसं? मी ते सांगणारच आहे. का कॉमन आहे? हा, इथं 3 घेतो. 3 ला कॉमन काय आहे? सॉरी, पहिल्या ज्यात 3 3 आहे, इथं काय 4 4 आहे. आता अब आता उरलं का? इथं 1, आता 3 नंतर 4 घेतले, 3 नंतर 4, इथं काय येईल? 6. 6 इथं काय आलं? इथं काय उरत आहे? 1. बरोबर आहे. हा, 6 आणि 1 का आहे? विरुद्ध आहे. बरोबर आहे. आता मला कोणासाठी काढायचं आहे? 3 साठी आणि 4 साठी. एवढं मान्य आहे. आता मला गोष्ट सांगा, हे स्किप करा पोर्शन, थांबा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, हा जो डायस आहे पांढरा, बरोबर आहे, हा जो पांढरा डायस आहे, याचा जो याचे जे कॉर्नर्स आहे आणि याची जी लाईन आहे, हे पिवळ्याला अटॅच आहे का? नाही, म्हणजे हे डिफरंट आहे. ठीक आहे, म्हणूनच एकमेकाच्या अपोजिट आहे. पण मी तुम्हाला सांगितलं का हे जे कॉर्नर याला लागून आहे, इथं पिवळा, इथं सॉरी, इथं हिरवा आहे, इथं लाल आहे, इथं निळा आहे, इथं शेंद्री कलर आहे, हे का झाले? हे याचे शेजारी झाले. ठीक आहे, मग हा कन्सेप्ट तिथे लागू होते. शेजारी विरुद्ध येणार नाही, स्वतःच्या विरुद्ध येणार नाही. ठीक आहे, शेजारी विरुद्ध येणार नाही आणि स्वतःच्या विरुद्ध येणार नाही. ठीक आहे, त्याच भरोशावर आपण चालू. आता मला 3च्या अपोजिट काढायचा आहे किंवा 4च्या अपोजिट काढायचा आहे, पण माझ्याजवळ एक पेअर फिक्स आहे. माझ्याजवळ एक पेअर फिक्स आहे. कोणती? जे 6च्या विरुद्ध मला 1 देऊन राहिली. ठीक आहे, आता मी पहिला विचार करतो का 3च्या विरुद्ध काढायचा आहे. ठीक आहे, नंबर कुठून कुठपर्यंत आहे? 1 पासून 6 पर्यंत आहे. 1 2 3 4 5 6 लिहिले. 1 पासून 6 पर्यंत कोणासाठी काढत आहोत? 3 साठी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, 6च्या विरुद्ध 1 आहे, 3च्या विरुद्ध राहू शकते का? 3च्या विरुद्ध राहील का? 6च्या विरुद्ध 1 आहे, म्हणजे ते अपोजिट आहे एकमेकाच्या. याचा कोणताच कॉर्नर किंवा याची कोणतीच लाईन 6ला अटॅच नाही आहे, म्हणजे हे 3च्या विरुद्ध येऊ शकत नाही. आपण विचार कोणाचा करता? तर 3च्या विरुद्ध काढायचा. हे दोघे ऑलरेडी एकमेकाच्या विरुद्ध आहे, म्हणजे हे 3च्या कुठेतरी आजूबाजूला येतील. एवढं मान्य आहे. म्हणजे 1 आणि 6 अजिबात येणार नाही. 1 कटला, 6 कटला. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 स्वतःच्या विरुद्ध राहणारच नाही, तोही गेला, 3ही गेला. त्यानंतर 3च्या बाजूले 4 आहे, म्हणजे काय राहील? इथं 4 राहील. सॉरी, 4ही गेला. आता का उरला? 2 किंवा 5. आता निश्चित सांगता येत नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं का उरत आहे मग? इथं 2 किंवा 5, इथं 2 किंवा 5. त्याच्यानंतर आता 4चा विचार करायला जातो. 4चा विचार जेव्हा करत आहोत, 4चा विचार करण्यासाठी मी पुन्हा वापस लिहितो. 1 2 3 4 5 6 लिहिले. पुन्हा तेच, 6च्या विरुद्ध 1 राहू शकणार नाही. 4च्या विरुद्ध 1 किंवा 6 राहू शकणार नाही. 4 स्वतःही राहणार नाही, आणि 4 हा 3चा शेजारी आहे, त्याच्यामुळे 3 स्वतःही राहणार नाही. ठीक आहे, तर मग याच्यात ते का उरले? आता याच्यातही 2 उरले किंवा 5 उरले. बरोबर आहे, उरले का? एक तर 2 उरले किंवा 5 उरले. पण इथं 2 आणि 5च्या विरुद्ध काय? 2च्या विरुद्ध 3 आहे, 5च्या विरुद्ध किती आहे? 4 आहे. तर ह्या कन्सेप्ट वरून तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे, आता इथपर्यंत क्लिअर आहे. हा पोर्शन सोडून द्या तात्पुरता. ठीक आहे, हा पोर्शन कायच्यासाठी सोडायचा? तर तात्पुरतासाठी सोडला आहे आपण. वापस याच्यावर या.
दोन कॉमन असलेले घ्यायचे नाही. जेव्हा 3 डायग्राम दिले आहे, आतापर्यंत आपण का पाहिलं, जेव्हा 3 डायग्राम आहे तर 2 डायग्राम घ्यायचे आहे. पण जर दोन्ही याच्यात 2-2 कॉमन आहे, आता ह्या दोघाचा जर विचार करत आहोत आपण, ह्या दोघाचा इथं काय आहे, 4ही कॉमन आहे, इथेही 4 कॉमन आहे, इथं 3 कॉमन आहे, इथं 3 कॉमन आहे, त्याच्यावरून तुम्ही निश्चितपणे उत्तर काढू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणे उत्तर काढू शकत नाही. पण तुमच्याजवळ अशी एक गोष्ट आहे 1 आणि 2 का त्याच्यावरून तुम्ही निश्चितपणे उत्तर काढू शकता. ठीक आहे, म्हणून जेव्हा गणित सोडवायचं आहे किंवा 3 डायस तुम्हाला दिले आहे तर फक्त एकच कॉमन असलेली डायग्राम निवडायची, 2 डायग्राम अजिबात निवडायच्या नाही, नाहीतर उत्तर काढता येत नाही. जसं इथं आता इथं नाही काढू शकत आहे तुम्ही 3 आणि 4च्या विरुद्ध, तुम्हाला 6च्या विरुद्ध 1 भेटत आहे. हा, जर त्यानं तुम्हाला एकच प्रश्न विचारला असता का 6च्या विरुद्ध का आहे, तर तुम्ही दोन्ही डायग्राम वरून एकच उत्तर देऊ शकत होते. इथे तुम्हाला 6च्या विरुद्ध 1 भेटत आहे, इथे तुम्हाला 6च्या विरुद्ध काय भेटत आहे, 1 भेटत आहे. पण जेव्हा तुम्ही गणित सोडवाल तेव्हा अशी डायस पाहायची का त्यातला फक्त एकच अल्फाबेट कॉमन असला पाहिजे. आणि हे कंडिशन केव्हा लागू होते, जेव्हा 3 डायसचं गणित आहे. ठीक आहे, जेव्हा फक्त 2 डायसचं गणित असेल, आताच तुम्हाला सांगतो कधी कधी काय होते, जेव्हा परीक्षा आहे तर तो काय करते, फक्त 2 डायसचं गणित विचारते, इकडचा पोर्शन स्किप करा, इकडला पोर्शन स्किप केला. आता हे पहिली डायग्राम आणि हे दुसरी डायग्राम झाली. ठीक आहे, जेव्हा हे सोडवता आपण तर तेव्हा 3 साठी बी निश्चित नाही सांगता येत आहे आणि 4 साठी बी निश्चित सांगता येत नाही. तेव्हा मग तुम्हाला एक ऑप्शन राहते परीक्षेत, पहिला ऑप्शन राहील 2 किंवा 4, दुसरा ऑप्शन म्हणजे असं देईल 3 साठी 2 किंवा 3 साठी 5, पुन्हा तिसरे एक ऑप्शन देईल आणि एक चौथा ऑप्शन राहते निश्चित सांगता येत नाही किंवा दिलेली माहिती ही उत्तर काढण्याकरिता अपुरी आहे. ठीक आहे, तुम्ही निश्चित काढू शकताय का इथं 2 साठी 5 साठी 3 साठी 4 साठी काढता येते का निश्चित, नाही, इथं काढता येत आहे. पण जेव्हा 3 याचं गणित आहे, मी पुन्हा सांगतो 3 डायसचं गणित सोडवत आहे, 3 डायसचं गणित सोडवत असताना जेव्हा तुम्ही 2 डायस कॉमन मध्ये पाहताय तेव्हा फक्त एकच नंबर कॉमन असला पाहिजे अशा डायस पाहायच्या. असं जर 2 याचं पाहिलं तर उत्तर काढता येत नाही. हे पहिली कंडिशन कोणासाठी, 3 साठी. आणि जर फक्त 2 याचंच गणित आहे, आता जसं याचा पहिला आणि दुसरा नंबर असता आणि त्याने 2 साठीच दिला आहे, 2 याच्यात जर 2-2 नंबर कॉमन आहे तर त्याचं उत्तर निश्चित काढता येत नाही. पण केव्हा, थोडंसं डोक्यात लक्ष ठेवायचं का तुम्ही ना आता हे गणित सोडवलं, ठीक आहे, तुम्हाला दिलं आहे परीक्षेत, आणि पण जर त्याने विचारलं का 6च्या विरुद्ध का आहे तर तुम्ही उत्तर निश्चित सांगता येत नाही असं मारू शकत नाही, कारण की तुम्हाला इथे दिसत आहे 6च्या विरुद्ध काय, तर 1 आहे. ठीक आहे, ह्या डायग्रामचा विचार सोडून द्या तात्पुरता, फक्त ह्या दोघांचा विचार केलाय. तर मग इथं 6च्या विरुद्ध 1 निश्चित काढू शकता, पण त्याच जागी त्याने विचारलं का 4च्या विरुद्ध काय येईल किंवा 3च्या विरुद्ध काय येईल, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा मग एक पुढे डायग्राम पाहिजे होती, तेव्हा हिशोब लागला असता. पण त्याने डायग्राम दिली आहे का, नाही. 4 याचं बी गणित आलं तरी असं होत नाही. ठीक आहे, समजलं, याच्यात 2 गणित आले आहे. ठीक आहे, एक गणित असं आहे का तीनही याच्यावरून 3 याचं घेतलं आहे, 3 डायसचं, त्यात फक्त एक एक नंबर कॉमन असलेले नंबर घेतले. ठीक आहे, पहिला आणि दुसऱ्या याच्यात 6 कॉमन आहे तेव्हाला घेतलं आणि उत्तर काढलं. पण दुसरा आणि तिसरा डायस घेतल्यावर निश्चित सांगता येत नाहीये. पण तो जर हुशार असला तर तुम्हाला डायरेक्ट विचारेल का 6च्या विरुद्ध काय आहे, तर 6च्या विरुद्ध 1 इथेही भेटत आहे, 2 डायसचा वापर केला तर दुसऱ्या आणि तिसऱ्याचा वापर केला तरी 6च्या विरुद्ध 1 भेटत आहे. पण इथं या डायग्राम वरून म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यावरून आपल्याला निश्चित माहित होते का 2 साठी 3 आहे आणि 5 साठी काय 4 आहे. पण केव्हा, जेव्हा दोन्ही डायस मध्ये एकच नंबर कॉमन आहे. इथेही किती कॉमन आहे, 6, आणि इथे 6 कॉमन आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं 3 डायसचं गणित आहे आणि तुम्ही जेव्हा सोडवासाठी 2 डायस घेताय तर त्यात फक्त एकच नंबर कॉमन असला पाहिजे, नाहीतर मग ते तसं उत्तर काढता येत नाही. पण त्याच्या उलट 2च डायस दिले आहे आणि 2-2 नंबर कॉमन आहे तर मग उत्तर निश्चित काढता येत नाही. पण थोडंसं लक्षात ठेवायचं का त्यानं विचारलं कोणासाठी आहे. आता सेम गणित असला आणि याच्या 6 साठी 1 आला आहे आणि त्यानं तुम्हाला 1च्या विरुद्ध विचारलं आणि जर खाली ऑप्शन असला का दिलेली माहिती अपुरी आहे तर मग तुमचा उत्तर चुकला, कारण की 1च्या विरुद्ध 6 आहे, 6च्या विरुद्ध काय 1 आहे. म्हणून पहाचं का कोणासाठी विचारत आहे. इथपर्यंत समजलं का डोक्याच्या वरून गेलं, पक्क मागचे, अरे बाबू समजलं का, व्हाईट टी शर्ट पक्क, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एक गणित सोडवून पहा. गणिताला कमी नाही आपल्याकडे, बहुत गणित आहे. कोणता घेतला होता इथं, नंबरवाला घेतला ना.
आता यानं माहिती आहे का परीक्षेत विचारलं का आहे? आता हा सेम प्रश्न आहे, याच्यावरचा प्रश्न आहे 1 च्या विरुद्ध का आहे. ठीक आहे. आता 1 च्या विरुद्ध 6 आहे, पण ऑप्शन मध्ये दिला आहे मीनं का दिलेली माहिती अपुरी असल्यामुळे उत्तर सांगता येत नाही. नाही सांगतायत 3 न 4चं विचारलं तर 1चं विचारलं त्यामुळे सांगता येऊन राहिलाय. ठीक आहे. चलो पुढचं पाहू. चार याचं घ्यायचं का? 3 याचं झालं ना, थांबा 4 याचं घेऊ आता. ट्रायल. चलो 4 का लेंगे अभी. 4 5 3 1 6 2 4 3 6. मागच्या लाईनचं काय तुम्हाला काम नाही. ठीक आहे. पुढचं सरफेस पकडायचं. इथं घेतलाय, इथं आहे 5, पुढच्या भागात आहे 2, इकडच्या भागात आहे 3. ठीक आहे. सांगा आता कोणाच्या विरुद्ध काय येईल. हे बरं आहे, डायरेक्ट काढता येते डायग्राम. पुस्तकात असं काढायला लागते. कसं काढता का तुम्ही? असा एक बॉक्स करायचा, बॉक्स तिरपा झाला, वापस एक असा बॉक्स करायचा, असं जोडून द्यायचं, असं बी काढता येते. ठीक आहे. ज्याचं इंजिनिअरिंग आहे त्याने ग्राफिक्स मध्ये काढलं असेल. इंजिनिअरिंग ग्राफिक्स एक खतरनाक सब्जेक्ट होता, ज्यात 5 मार्काची स्केल यायची. स्केल काढून यायचं. 12 मार्क लागायचे पास व्हायला. 5 मार्काची स्केल, एक फ्रंट व्ह्यू एक टॉप व्ह्यूचा प्रश्न राहिला का लगेच पास. सगळ्याच्या विरुद्ध सगळे काढा. कोणाच्या विरुद्ध काय येईल? 5च्या अपोजिट, 4च्या अपोजिट. लय हुशार झाले तुम्ही तर. पहिल्यात ना दुसऱ्यात कॉमन काहीच नाही आहे. ठीक आहे. पहिल्यात आणि तिसऱ्यात बी मला कॉमन दिसत आहे. बरोबर आहे? पहिल्यात ना तिसऱ्यात किती कॉमन आहे? 4. 4 आणि 3 आहे. ठीक आहे. हात लावायची काय गरज अजिबात नाही, घुसायचं त्याच्यात. त्यानंतर पहिल्या आणि चौथ्यात कॉमन आहे का रे? हो. याच्यातही 2 कॉमन आहे. ठीक आहे. काही गरज नाही. त्यानंतर कोणतं घेतो मग मी? दुसरा आणि तिसरा घेतो डायरेक्ट. ठीक आहे. दुसऱ्यात नाही, इथेही काही कॉमन नाही. हा सांगा. अरे हा, दुसऱ्यात आणि तिसरा घेतो डायरेक्ट. ठीक आहे. ज्याच्यात डबल डबल आहे त्याला अजिबात हात लावायचा नाही. ठीक आहे. अगो टाइमपास करायचा नाही. आता इथं दुसरं, इथं तिसरं. का कॉमन आहे? 2च्या याच्यात याच्यात पहिल्या याच्यात कॉमन आहे 6. 6 पासून क्लॉकवाईज जातो. इथं का आला? 1. 1 नंतर क्लॉकवाईज आलो का आलं? 2. आता 3 नंबरच्या डायग्राम मध्ये 6 नंतर किती आहे? 3. 3 नंतर किती आहे? 4. 6 नंतर 3, 3 नंतर 4 झाले. बरोबर आहे का? हा. मग उरलं का आता? 1 2 3 4 झालेच आहे. तुम्हाला दिसत आहे 1 पासून 6 पर्यंत आहे. मग 6च्या अपोजिट डायरेक्शनला काय येईल? तिथे आलं 5. इथपर्यंत समजलं? मग 3 येऊ द्या, 4 येऊ द्या, का तिकडे काही बी येऊ द्या. फक्त 2 डायस मध्ये जर असं आलं, हे जे 2 याचं गणित घेतलं आहे तर लक्षात ठेवायचं, याचं नाही याचं जर काढायचं आहे 3 किंवा 4 तर ह्या मेथडनं जायचं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का जे बाजूचे आहे ते विरुद्ध जाणार आहे का? नाही. ठीक आहे. अजून एक वेळा तुम्हाला आता याच्यावरचे बाकीचे प्रश्न उद्या पाहू. ठीक आहे. आता हे डायरेक्ट वाल झाले. आता यात पुन्हा वर्बल वाला पोर्शन नाहीये. ठीक आहे. अजून गणित आहे, त्यात स्लाइड ऍड करतो मी. बघाशी तुम्हाला बेसिक सांगितलं. हा जो डायस आहे, ठीक आहे, हा असू द्या किंवा हा आपला छोटावाला असू द्या. ठीक आहे. याच्यात 6 नंबर आहे, 1 पासून 6 पर्यंत. याच्यात किती कलर आहे? तर 6 कलर आहे. ठीक आहे. पिवळ्याच्या अपोजिट साइडले, सॉरी पांढऱ्याच्या अपोजिट साइडले मला इथे पिवळा कलर दिसत आहे, पण पांढऱ्याचा कोणताच कॉर्नर किंवा कोणतीच बाजू हे पिवळ्या कलरले अटॅच नाही. त्याच्यामुळं काय म्हणलं? त्याच्यामुळं पांढरा हा पिवळ्यापासून वेगळा आहे. म्हणजे दोघेही काय आहे? अपोजिट आहे. पण पांढऱ्याच्या ह्या लाईनवर लाल कलर आहे, पांढऱ्याच्या या लाईनवर निळा कलर आहे,
इथं खालचं असं हिरवा कलर, सॉरी शेंद्री कलर, इथं आहे हिरवा कलर. ठीक आहे. त्याच्यामुळं हे जे बाजूचे कलर आहे हे त्याचे काय झाले, शेजारी झाले. शेजारी असलेले लोक तुमच्या विरोधात जाणार नाही, तुमच्या म्हणजे याच्या. मग तेच कन्सेप्ट आपण इथं वापरली. आता जसं आम्हाला इथं दिसत होतं, हा प्रश्न येते बरं. हा जो प्रश्न आहे ना 2 डायस वरचा, हा प्रश्न परीक्षेत येते. लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो इथं किती आहे. डायग्राम नंबर, लक्ष द्या रे, लक्ष द्या. 2 3. पहिले घ्यायचं कॉमन. कॉमन काय 2 3 मध्ये, हा इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. पहिले घेतला कॉमन. इथं काय 4 आहे, इथं 4 आहे. उरलं का 6 आणि 1, म्हणजे 6च्या विरुद्ध काय 1 आहे. बाकी नंबर साठी काढता येत आहे का आता, नाही. हा इकडला पोर्शन स्किप करा, याचं काही काम नाही आपल्याला आता. त्याच्यानंतर 6 साठी त्यानं विचारलं आहे किंवा 3 साठी विचारलं आहे. ठीक आहे, सॉरी 4 साठी आणि 3 साठी. आता मी तुम्हाला सांगतो 3च्या विरुद्ध काढायचं आहे आपल्याला. त्यानं जर तुम्हाला विचारलंच परीक्षेत असं देऊन का 3च्या विरुद्ध खालीलपैकी काय येईल, तर 1 पासून 6 पर्यंत नंबर राहणार डायस मध्ये. 1 2 3 4 5 6 इथपर्यंत क्लिअर आहे. 6च्या विरुद्ध 1 आहे, त्याच्यामुळे ते 3च्या विरुद्ध राहू शकणार नाही. 6च्या विरुद्ध 1 आहे, 1च्या विरुद्ध काय 6 आहे. हे दोघे 3च्या विरुद्ध राहील का, नाही. मग इथून 1 गेला, 6 गेला. क्लिअर. 3 स्वतःच्या विरुद्ध राहणार नाहीये, तोही गेला. त्यानंतर 3च्या शेजारी मला इथे 4 दिसत आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता हा छोटा डायस आहे. आता याच्या जे आजूबाजूचे नंबर आहे हे का झाले त्याचे शेजारी. मागचा जो नंबर आहे तो का होईल त्याच्या विरुद्ध. मग इथं मला दिसत आहे डायस मध्ये 3च्या बाजूले काय 4 आहे. मग आता डायस अशी फिरवली, 4 इकडे गेले, 3 इकडे आले. मग 3च्या शेजारी किती आहे 4 आहे, त्याच्यामुळे इथं 4 बी येणार नाही. मग उरलं का एक तर 2 किंवा 5. मग तसंच 4 साठी काढायचं आहे मला. 4 साठी घेतो मी 1 2 3 4 5 6. 4 साठी काढता. 1 आणि 6 एकमेकाच्या विरुद्ध आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हे दोघे येणार नाही. 4 स्वतःसाठी विरुद्ध राहू शकते का, 4ही येणार नाही. 4च्या शेजारी कोण आहे 3 आहे, शेजारी असलेला विरुद्ध राहील का, नाही. मग उरलं का इथं 2, इथं 5, इथंही 5, इथं 2. ठीक आहे. जर 2 आणि 5 ऑप्शन मध्ये असलं मध्ये 2 5, तर हो हे उत्तर बरोबर आहे. सपोज आता हा तिसरा ऑप्शन आहे, हा ऑप्शन पहिला आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे हे 2 किंवा 5 आणि चौथा ऑप्शन आहे नोटा, नन ऑफ द अबव. ठीक आहे. तर मग त्याचं उत्तर हे राहील. कारण की हो 2 किंवा 5 राहू शकते. आहे तर किंवा वापरलाय ना आपण, 4च्या विरुद्ध विचारलाय तर हो 2 किंवा 5. त्याने इथं दिले जरी का माहिती अपुरी आहे, हो मला मान्य आहे माहिती अपुरी आहे, पण तो काय म्हणताय 2 किंवा 5 राहू शकते. आपला उत्तर काय म्हणताय 2 किंवा 5 राहू शकते. मग हे उत्तर बरोबर राहील. इथपर्यंत क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत. बाकीचं उद्या पाहायचं. आता डायसचं काही काम नाही, घेऊन जातो माझा सोय. तसंही छोटा राहू देतो, तोही माझा सोय, पण राहू दे इथं. बाकीचं भाग उद्या पाहू. हे झालं फोल्डिंग डायसचं गणित. ठीक आहे. जेव्हा आता ओपन डायस पाहू, म्हणजे जो खुलावाला पोर्शन राहील. आता आपण पॅक डायस वरचेच पाहिले विरुद्धवाले, बरोबर आहे. याच्यानंतर पाहू आपण ओपन डायस वरचे. जो ओपन केलेला डायस आहे त्याला पॅक कसं करायचं, तर त्याच्या तो पार्ट उद्या पाहू आता.